नमस्कार सर्व ताईंना, कशा आहात सर्वजण. तर बघा, आज मी काहीही केलेलं नाही. आज सगळं अमृतात जेवण वगैरे बनवणार आहे. मी अजिबात म्हणजे सकाळच्या व्हिडिओमध्ये मी दिसलेलीच नाही, कारण तिनंच स्वयंपाक वगैरे सगळा बनवला आहे. तर ती म्हटली मी आज जेवण बनवते मम्मी मस्तपैकी, तू कपडे वगैरे धुवून घे. तर मी काय केलं, कपडे वगैरे धुवून वगैरे घेतले. तोपर्यंत तिनं स्वयंपाक वगैरे केलेला आहे छानपैकी. तर आता सकाळ सकाळी चहा वगैरे करून घेतला आणि नंतर मग पीठ वगैरे तिनं मळलं. मी फक्त आरामच केला थोडा वेळ. तर आता तिला बसले चपात्या करायला. चपात्या बनवून नंतर बटाट्याची भाजी पण बनवून घ्यायची आहे. तर बटाटे पण असे उकळून घेतलेले आहेत, कारण हा स्वयंपाक जे आहे ना ते नंतर उरलेला करायचं आहे. सकाळी एकदा जेवण बनवून दिलेलं आहे डब्बा वगैरे, त्यामुळे त्यातलंच पीठ उरलेलं आहे हे थोडे. आणि पहिली पण एक भाजी बनवली होती, कारण तेवढी भाजी पुरत नाही, ती सुक्की भाजी असते. नंतर मग आम्ही काय करतो, पातळ भाजी बनवतो नाही सुक्की भाजी बनवतो. पण आज काय केले, सकाळी डब्याला पण सुक्कीच बनवली, नंतर पण सुक्कीच भाजी बनवली. आणि मग नंतर मी कपडे वगैरे धुवायला गेले. नंतर अमृताचं सगळं चाललेलं आहे स्वयंपाक वगैरे बनवायचा. आणि आता खूप उन्हाळा पडला आहे ना, त्यामुळं गरम पण खूप होतं आहे. लवकरच जेवण पटकन बनवून घ्यावं लागतं. आणि मग मी अमृता जेवण बनवते जरा बघत बसले थोडा वेळ. मोबाईलवर जरा व्हिडिओ वगैरे बघितले. आणि नंतर आम्ही गावी गेलो होतो, तर तिकडनं आंबे वगैरे आणलेले होते पिशवीतच. तर म्हटलं चला काढून अशा मोकळे हवेत ठेवावेत, कारण चटणी वगैरे बनवायला, आपण जेवताना चिरून वगैरे खायला आपणाला येतं. कारण त्याचं लोणचं वगैरे पण होत नाही, कारण गोड कलमी आंबे आहेत ना, ते असं गोड आहेत, आंबट अजिबात नाहीत. त्यामुळे त्याचं लोणचं पण होत नव्हतं. म्हणून मी तसंच ठेवलेलं आहे. रोज एक दोन जर चिरले तर म्हटलं संपून जातील. तर आता चपात्या वगैरे तिचे बनवून झालेत छानपैकी. आता ती बनवून घेते बटाट्याची भाजी. तर त्यासाठी कांदा वगैरे सगळं तिने चिरून घेतलं आहे. आणि कढीपत्त्याचं झाड आमच्या दारातच आहे, तर तिनं कढीपत्ता वगैरे आणलेला आहे. आणि बटाट्याची सुक्की भाजी बनवली ना छान लागते चपाती संग खायला. तर ती म्हणली आज मी बटाट्याची भाजीच बनवते, बनव म्हटलं. आणि बटाटा, वांगी, गवारी, भेंडी ह्याशिवाय भाजी तर मार्केटमध्ये काहीच नसते. तर आता मी काय करणार, वाळले वाटाणे, चवाळी, मूग असं हे आणून ठेवायचं. वल्लं खाऊन पण खूप कंटाळा येत असतो. आणि आता उन्हाळा चालू झाल्यामुळं का नाही, घरात पण जास्त वेळ दमच निघत नाही. जरा असं वाटतं की झाडाखाली जाऊन बसलेलं बरं. आणि दारात आमच्या झाडं वगैरे भरपूर आहेत, त्यामुळं काय वाटत नाही, वारं वगैरे छानपैकी लागत असते. आणि तिला तर आमच्या सवय कढीपत्ता जास्त घालायची. बघू शकता तिने किती मोठा कढीपत्ता घातलेला आहे भाजीमध्ये. तर आता जी भाजी वगैरे बनवून झाली की आपणाला जेवण वगैरे आता करायचं आहे. नंतर आज आहे गुरुवार, तर म्हटलं चला स्वामींच्या मंदिरात पण जाऊन येऊ आपण. तर तिनं जेवण बनवलं, मी बाकीचे कामं करून घेतली. आणि नंतर आम्हाला जायचं आहे स्वामींच्या मंदिरात, कारण गुरुवार असला नाही तर आम्ही स्वामींचं मठ आहे इथं आमच्या इथं. तर आम्हाला कशी सवय लागलेली आहे, जाऊन आपलं दर्शन वगैरे घेऊन यायचं, तेवढं छान वाटतं आहे. आणि आपले पाय पण मोकळे होतात. तर म्हटलं जेवायच्या पहिलं एकदा मठात जाऊन येऊ. तर तिची भाजी वगैरे होते तोपर्यंत मी आवरून पण घेतलं माझं. आणि आज तिने केलेलं हिरवी मिरचीचा बटाटा. आमच्यात कसं लाल तिखट घातलेलं जास्त करून आवडून खातात, आणि मिरची घातली ना मिरची अजिबात खात नाही. तर ती म्हणली आज चला मिरचीचं जर बनवू आपण बटाटा. तर तिनं मस्तपैकी असा बनवून घेतलेला आहे, बघू शकताय. आणि एकदम टेस्टी वगैरे झालं होता बरं का. ती भाजी बनवायला लागली ना खूप छान बनवते माझ्यापेक्षा पण. आणि नंतर आवरून असं आम्ही मठामध्ये आलो, दर्शन वगैरे छानपैकी घेतलेलं आहे. आणि स्वामींच्या मठामध्ये आलं ना आपल्याला छान वाटतं, प्रसन्न वाटतं. थोडा वेळ 5 मिनटं बसून आपलं पाया पडून आम्ही लगेच माघारी गेलेलो आहे. आणि माघारी जाऊन पण आणि आराम केला. आणि ही आता आहे संध्याकाळची वेळ बरं का. तर म्हटलं चला भोपळा वगैरे बाजारातून आणलेला होता, म्हटलं आपण धपाटे बनवून घेऊ छानपैकी. तर भोपळा खिसला आणि मिरची पण सुकून चालल्या होत्या, तर ठेसा वगैरे बनवून असं मस्त धपाटे बनवून घेतलेले आहेत. आणि मुलांना म्हटलं जरा दही घेऊन या, म्हणजे दहीन धपाटे खायला आपल्याला छान वाटतं आहे. तर धपाटी पण खूप छान झालती. तर उन्हाळ्याचं कसं होतं आहे, माणसाला असं जेवण वगैरे जात नाही. तर आपलं असं नवीन पद्धतीनं आपण जर काहीतरी बनवून खाल्लं ना छान लागतं. फक्त माझ्याकडे कोथिंबीर नव्हती, कोथिंबीर संपलेली होती, कारण कोथिंबीर आता उन्हाळ्याच्याने जास्त काही राहत नाही. तर मस्त असं भोपळा वगैरे घालून मी धपाटे एकदम भरपूर अशी बनवली होती, कारण उरलं तर नाही आपल्याला सकाळी पण खाता येतात नाश्त्याला वगैरे. तर मस्तपैकी धपाटी झाली. आणि म्हटलं आता मस्त असं दारात बसून पण आपण जेवण करायचं आहे आता.
आणि धपाटे केले मी दही वगैरे असलं ना छान लागते. कधी तर असं वेगळ्या पद्धतीने जर आपण काय बनवलं तर आपल्याला खायला पण बरं वाटते. जरा धपाटे वगैरे बनवायचं म्हटलं ना तर जरा कष्ट आहे त्यामध्ये. सगळं लसूण सोलायचा, बाकी सगळं साहित्य हे करून नंतर ते मळायचं, नंतर ते बनवायचं म्हटलं ना खूप वेळ जातो. आणि धपाटे वगैरे केले तर आमच्यात अशा आवडीनं खात असतात. तुम्ही पण नक्कीच असे भोपळ्याचे वगैरे धपाटे बनवून खात जावा, छान होतात बरं का. किंवा टमाटर आपले असतात ना, टमाटर फोडून चिरून त्याच्यापासून पण आपण धपाटे बनवू शकतो आहे. धपाटीचे भरपूर असे वेगळे प्रकार आहेत बरं का. मेथीची भाजी घालून किंवा कोथिंबीर भरपूर घालून आणि कोबी वगैरे बारीक खिसून त्याचे पण आपण धपाटे करू शकतो. आणि मी काय करते, पहिल्यांदा थोडंसं जरा लाटल्यासारखं करते आणि नंतर मग हातानं मोठी धपाटी करून टाकत असते. मी धपाटे काय करते, मोठे मोठे बनवते, लहान बनवत बसायचं नाही आपण, कारण 2 खाण्यापेक्षा 1 खाल्लेलंच बरं वाटतं. तर बघा आता हा छोटासाच व्हिडिओ आहे, कसा वाटला नक्कीच सांगा आणि व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा बरं का. तर चला आता भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.